ओम श्री सद्गुरु शंकराय नमः। यो अन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सिन्दूरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखीमापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् पराम् अंबिकां। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। संत वचनामृत या फेसबुक पेजमध्ये आज मानसिक स्थैर्य या विषयाच्या अनुषंगाने यथामती आणि यथाकालावधी मी आपणासोबत चर्चा करणार आहे। सर्वप्रथम आपण सर्व जे अशा प्रकारचा कार्यक्रम पाहत आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो। विशेषतः संत वचनामृत या पेजची संकल्पना ज्यांच्यामध्ये निर्माण झाली ते वारकरी संप्रदायाचे भूषण, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, सदाचार संपन्न असे कीर्तनकार हरिभक्तिपरायण चैतन्य महाराज देगलूरकर, त्यांचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आजच्या या कालावधीमध्ये, आजच्या या प्रसंगी अशा प्रकारच्या संत वचनांचा प्रचार आणि प्रसार करण्याची एक भूमिका त्यांनी स्वीकारली। आणि मग अशा प्रकारची भूमिका जी महाराजांनी स्वीकारली त्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे जर कोण असतील तर या संत वचनामृत या फेसबुक पेजला चालवणारे माझे विद्यार्थी मित्र हरिभक्तिपरायण चिन्मय महाराज पुजारी व हरिभक्तिपरायण पराग महाराज चातुर्मास्य, त्या दोघांचंही मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो। भगवत कृपया आपला हा सत्यसंकल्प सिद्धी पावो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। आणि यानंतर साक्षात मला जो विषय दिलेला आहे मानसिक स्थैर्य किंवा आपलं जीवन हे कशा प्रकारे मानसिक स्थैर्याने युक्त असावं याबद्दलचे एक चिंतन या ठिकाणी मी तुमच्यासमोर उपस्थापित करणार आहे। असो, सर्वप्रथम संत वचनामृत की ज्या पेजच्या माध्यमातून मी आपणा सर्वांशी संपर्क साधतो आहे, या पेजबद्दल मला थोडंसं बोलावंसं असं वाटतंय। अत्यंत सुंदर नाव या फेसबुक पेजला दिलेलं आहे, संत वचनामृत असं म्हणतात। अतिकुशल मानवी बुद्धीच्याही आकलन शक्तीच्या पलीकडला अथांग परमार्थ मार्ग आपल्या ज्ञानमय तेजस्वी किरणांनी उजळवून टाकण्याचं महान मोठं सत्कार्य या पृथ्वी तलावर जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त संत आहेत। मज अनुभव आले अंगा ते या जगात येत असे। या संतांनी आपलं संपूर्ण आयुष्य या अलौकिक पारमार्थिक जीवनाची वाटचाल केली। अत्यंत कष्ट त्यांनी सहन केलं आणि त्या कष्टाच्या माध्यमातून, त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या माध्यमातून या जीवनाचं परमश्रेय जे आहे त्या परमश्रेयाला त्यांनी प्राप्त केलं। आणि मग अशा प्रकारचं परमश्रेय किंवा जीवनाचं कल्याण किंवा जीवनाचं सर्वोच्च लक्ष ज्यावेळेस या संत मंडळींनी प्रयत्नातून साध्य केलं, साध्य केल्यानंतर त्यांना असं वाटलं की बाबा या ज्ञानाच्या माध्यमातून, या पारमार्थिक जीवनाच्या वाटचालीच्या माध्यमातून ज्या प्रकारे माझा उत्कर्ष झाला, माझं कल्याण झालं, अगदी त्याचप्रमाणे या समग्र जडजीवांचाही उद्धार व्हावा। आणि म्हणून बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या संतोक्तीप्रमाणे
संसार सागरामध्ये निमज्जित होणारे हे जीव, या जीवांना पाहिल्यानंतर त्यांनाही कुठेतरी परमार्थाची वाटचाल करवून त्या सर्वोच्च पदाला प्राप्त करून देण्यासाठी या संत मंडळींनी आपलं ज्ञान, आपला अनुभव, आपल्या साक्षात्काराचं ते दिव्य तेज, स्वानुभव सिद्ध असणारं ते दिव्यत्व आपल्या दिव्य लेखणीच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून किंवा अभंगांच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून आपणा सर्वांसाठी सुरक्षित ठेवलेलं आहे. कारण पहा, संतांचं महत्व सांगत असताना मी नेहमी सांगत असतो, आपण तरेल नव्हे ते नवल, कुळे उद्धरील सर्वांची तो. खरा ज्ञानी कोण आहे? खरे संत कोण असतात? जे केवळ स्वतःचा उद्धार करून थांबत नाहीत ते संत. स्वतःचा उद्धार केल्यानंतर, स्वतः संसार सागर तरून गेल्यानंतर कृतकृत्यता न अनुभवता जी विभूती जगाचं कल्याण करण्यासाठी पुढे येते ना, त्यांनाच संत असं म्हणावं. आणि मग या संतांनी ज्या माध्यमातून, ज्या साधनांचा वापर करून, ज्या साधनांच्या योगाने परमार्थाचं सर्वोच्च ध्येय प्राप्त केलं, परमानंदाची अवस्था प्राप्त केली, समग्र दुःखांची निवृत्ती केली, अशी ती सर्व दुःखांची निवृत्ती करून देणारा, परमसुखाची प्राप्ती करून देणारा जो मार्ग आहे, जो अनुभव आहे, जो भगवंताचा साक्षात्कार आहे, तो साक्षात्कार, ते अनुभव आणि ते ज्ञान त्यांनी मुक्त हस्ताने कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता आपल्या वचनांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून आपणा सर्वांसाठी सुपूर्द केलेला आहे, की जेणेकरून त्या संत वचनांचं, त्या सद्ग्रंथांचं अध्ययन करून आपणही ज्ञानोबा तुकोबारायांसारखं जीवनाचं कल्याण करू. आणि म्हणूनच संतांची वचनं यांचं महत्व सांगत असताना असं म्हटलं जातं, एक तरी ओवी अनुभवावी. काय म्हणतात? संपूर्ण ग्रंथ तुमच्या माध्यमातून वाचला जात नसेल, संपूर्ण अभंग संपदा वाचली जात नसेल, संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचली जात नसेल, तर आपण काय करावं? तर एक तरी ओवी अनुभवावी. केवळ एक आणि एक वाचावी नाही, अनुभवावी. कारण एक जरी ओवी आपण अनुभवली ना, कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या माध्यमातून लिहिली गेलेली प्रत्येक ओवी हा त्यांचा अनुभव आहे, पारमार्थिक अनुभव आहे. आणि तशा प्रकारचा पारमार्थिक अनुभव जो त्यांनी ओवींच्या माध्यमातून सुरक्षित ठेवलेला आहे आपल्यासाठी, जर आपण त्या ओवीचा अनुभव घेतला तर आपणही ज्ञानोबा तुकोबारायांसारखे त्या परमोच्च ध्येयाला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जीवनामध्ये एकतरी ओवी अनुभवावी हे वचन खरंच आपण पाळणं गरजेचं आहे. संतांच्या, भगवंताच्या चरित्राची ही खासियत आहे, त्यांच्या वचनांची ही खासियत आहे. आता रामायणाबद्दल म्हटलं जातं, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. रघुनाथाचं चरित्र किती श्रेष्ठ आहे, किती महान आहे, किती व्यापक आहे. पण हे समग्र व्यापक चरित्र तुम्हाला अध्ययन करण्यास येत नसेल तर ठीक आहे, तुम्ही नका अभ्यासू. त्यातला एक अक्षर, शब्दही नव्हे, एक अक्षर जरी तुम्ही ग्रहण केलं, एक अक्षराचा जरी अनुभव घेतला, तरी एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. एक एक अक्षर सुद्धा जीवनातील सर्व प्रकारच्या महापातकांचा नाश करण्यास समर्थ ठरतं. मी हे सांगतोय का? तर संत वचन, संतांच्या माध्यमातून निर्माण झालेली ग्रंथ संपदा ही इतकी तेजस्वी आहे, ही इतकी दिव्य आहे, की त्या दिव्यत्वाच्या माध्यमातून, त्या तेजाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट करून त्या ज्ञानमय सर्वोच्च अवस्थेला नक्कीच प्राप्त करू शकतो. आणि म्हणून संत वचन, या संत वचनांचं श्रेष्ठत्व सांगत असताना या पेजला संत वचन अमृत असं नाव दिलेलं आहे. संत वचन कशी आहेत? अमृतासारखी आहे. अमृत म्हणजे काय हो? अमृत म्हणजे देव आणि असुर यांच्या अथक प्रयत्नाने मंथन केलं असता जे समुद्रातून निर्माण झालं होतं त्याला म्हणायचं अमृत. आणि अशा प्रकारच्या अमृताचं सेवन जो कोणी करतो तो व्यक्ती पुन्हा मृत्यूचं तोंड पाहत नाही. म्हणजे मृत्यूरहित अवस्था ही त्या व्यक्तीला प्राप्त होत असते. म्हणजे मृत्यूलोकातून सुटका करून घ्यायची असेल, या शरीरबंधनातून सुटका करून घ्यायची असेल तर अमृताचं सेवन करावं असं एक म्हटलं जातं आपल्या पौराणिक कथांच्या माध्यमातून. पण ते दुर्लभ आहे. अमृताची प्राप्ती ही दुर्लभ आहे, ती आपल्याला सहज होईल असं नाही आहे.
आणि मग जर एखाद्याला स्वतःच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल, अमरत्वाची प्राप्ती करायची असेल, मृत्यूलोकाच्या बंधनातून सुटका करून घ्यायची असेल, तर मग त्याने काय करावं? ठीक आहे, अमृताची प्राप्ती त्याला नसेल होत, पण अमृताप्रमाणे या प्रपंचामध्ये आणखी काही साधना आहेत की ज्या साधनांच्या योगाने मनुष्याला नक्कीच त्या अमरत्वाची किंवा सर्वोच्च परमध्येयाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. मग काय आहे ते? तर त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट साधन जर कोणतं असेल जे अमृताप्रमाणे कार्य करतं, तर ती आहेत संत वचने. आणि म्हणून या संत वचनांचं अध्ययन केलं तर नक्कीच मनुष्य अमृतत्वाची प्राप्ती किंवा अमरत्वाची प्राप्ती झाल्याशिवाय त्याला राहत नाही. आणि म्हणून संत वचन ही श्रेष्ठ आहे. ती वक्तव्य नाही आहेत सामान्य माणसांप्रमाणे, ती वचने आहेत. आणि ती वचने कशी आहेत? अमृतोपम आहेत, अमृतासारखी आहेत. आणि म्हणून जे हे नाव दिलेलं आहे फेसबुक पेजला, संत वचनामृत, संत वचन हीच अमृत आहे, अमृत स्वरूप आहे. जर तुम्ही अमृतत्वाची कामना करत असाल, या मृत्यूलोकातून, या समग्र दुःखरूप प्रपंचातून, दुःखातून मुक्त होण्याची इच्छा जर अंतःकरणात बाळगत असाल, तर मला असं वाटतं आपल्याजवळ एक अमृत या साधू संतांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्यांनी. आणि ते अमृत म्हणजे संत वचने. आणि या संत वचनांचं श्रवण, मनन, निधिध्यास जो कोणी करतो त्याला त्या भगवंताचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याला भगवंताचा साक्षात्कार होतो तो अमृतत्व स्थितीला प्राप्त केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संत वचन ही अमृतोपम आहे. संत वचनांना अमृतांची उपमा दिलेली आहे. त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर ज्ञानेश्वर माऊली स्वतः सांगतात, अमृता ते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन. अहो, ब्रह्मज्ञानाच्या प्रतिपादनासाठी ज्या अक्षरांना मी मिळवतोय, ज्या अक्षरांची संरचना करून ब्रह्मज्ञानाचं प्रतिपादन करण्यासाठी मी उद्युक्त आहे, ते ब्रह्मज्ञान किंवा ती भाषा किंवा ती अक्षरं ती अशा प्रकारची आस्वाद्य आहेत, अशा प्रकारची रसरसान्वित आहेत, अशा प्रकारची मधुरान्वित आहेत की त्या मधुरासमोर, त्या माधुर्यासमोर, त्या गोडवीसमोर अक्षरशः अमृतही फिके पडेल. काय म्हणजे संतांची वचन ही एवढी परमास्वाद्य आहेत, एवढी माधुर्यपूरित आहेत की त्या माधुर्यापुढे, त्या परम आस्वादनापुढे, त्या संत वचनांपुढे साक्षात अमृतही फिके पडतं. म्हणजे अमृतापेक्षाही श्रेष्ठत्व हे संत वचनांना आहे, याच्या माध्यमातून कळत आहे. आणि म्हणून अशा प्रकारची ही संत वचनं जनसामान्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. संतांची वचनं ही केवळ आणि केवळ अलौकिक परमार्थाचा उपदेशच देतात असं नाही, तर मानवी जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये ही संत वचनं ही मनुष्याला अत्यंत हितकारक अशा प्रकारचा उपदेश देणारी आहे. कोणताही जीवनातील प्रसंग असो, त्या प्रसंगी तुम्ही माऊलींचा ग्रंथ उघडा, नाथांचा ग्रंथ उघडा, तुकोबांचा ग्रंथ उघडा, नक्कीच तो ग्रंथ किंवा ती वचनं आपल्याला योग्य तो उपदेश दिल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून संत वचनांचं एक श्रेष्ठत्व आहे. आणि अशा प्रकारचं श्रेष्ठत्व संत वचनांचं हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या संत वचनामृत पेजच्या माध्यमातून होत आहे. ही खरंच खूप महत्त्वाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे. असो, आता या संत वचनामृत कसं आहे, ज्या विषयाचं प्रतिपादन करायचं आहे, ज्या व्यासपीठावरून प्रतिपादन करायचं आहे, त्या विषयाबद्दल आणि त्या व्यासपीठाबद्दल श्रद्धा अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर पुढचा विषय ऐकण्यास सुगम ठरतो किंवा आस्वाद्यता निर्माण होत असते. आणि म्हणून संत वचनामृत या फेसबुक पेजचं किंवा या शीर्षकाचं महत्त्व तुमच्यासमोर उपस्थापित करणे मला गरजेचं वाटलं. असो, आता यापुढे मी आपल्या विषयावर येतोय. मी तुम्हाला सांगितलं की संतांची वचनं ही सर्वतोपरी मानवी जीवनाला सहकारी आहेत. प्रत्येक प्रसंगामध्ये ही संत वचनं मनुष्याला योग्य तो उपदेश देतात. आणि म्हणून या संत वचनांचं आजच्या प्रसंगामध्ये, आजची जी काही परिस्थिती आहे प्रपंचामध्ये, या प्रपंचामध्ये कशा प्रकारे ती संत वचनं उद्बोधक ठरतील हा विषय आपल्याला या ठिकाणी चर्चेसाठी घ्यायचा आहे. तर मंडळी, आता मी अधिक विश्लेषण न करता, कारण आजची परिस्थिती ही तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, आपणा सर्वांना ज्ञात आहे, प्रत्येकजण त्याचा स्पष्ट द्रष्टा आहे. आणि म्हणून या आजच्या परिस्थितीचं चरित्र चित्रण करणं मला तेवढं काही योग्य वाटत नाही. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज
प्रपंचामध्ये कोरोना नावाचा एक विषाणू आणि त्या विषाणूच्या माध्यमातून एक असा विलक्षण आजार, संसर्गजन्य रोग पसरलेला आहे की त्या संसर्गजन्य रोगाने सगळा प्रपंच, केवळ भारतच नव्हे संपूर्ण विश्व ठप्प झालेला आहे. कोणत्याही प्रकारचा कार्यकलाप, व्यापार, कोणताही काहीही चालू नाही. सर्वजण हे आपापल्या घरामध्ये बसून आहेत. आता पहा, कोरोना हा जो काही विषाणू आहे तो सामाजिक संपर्काच्या माध्यमातून अधिकाधिक वेगाने पसरतो आणि म्हणून मनुष्य जातीचं रक्षण, नागरिकांचं रक्षण या सदुद्देशाने प्रेरित होऊन सरकारने, प्रत्येक देशातील सरकारने आपल्या देशातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांना या दुर्धर विलक्षण रोगाची लागण होऊ नये याची जबाबदारी म्हणून त्यांनी त्या त्या देशातील नागरिकांवर एक बंधन घातलेलं आहे. ते बंधन कोणतं आहे? ऐच्छिक ग्रहबंधन, म्हणजे स्वेच्छेने घरात बसण्याचं बंधन घातलेले, ज्याला आपण लॉकडाऊन असं म्हणतो. तर आता सध्या संपूर्ण प्रपंचच एक प्रकारे लॉकडाऊनच्या जाळ्यात अडकलेला आहे आणि या लॉकडाऊनमुळे सर्व क्रियाकलाप, सर्व काही जीवन व्यवस्था आपली ठप्प आहे आणि प्रत्येकजण आपापल्या घरी बसून आहे. वस्तुतः सरकार आणि सरकारच्या माध्यमातून हा जो काही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला आहे, गेली 2 महिने झाला आपण या निर्णयाची अंमलबजावणी करतोय, त्यामागे कारण एकच आहे की कोरोना जो सामाजिक संपर्कातून अधिकाधिक वेगाने पसरतो आणि जो मानवी जीवनाला धोका निर्माण करू शकतो, मानवी प्रजाती नष्ट करू शकतो, तिथपर्यंत त्याची मजल आहे. कारण हा अत्यंत वेगाने गुणाकार पद्धतीने पसरणारा हा विषाणू आहे आणि म्हणून या विषाणूपासून मनुष्य जातीचं रक्षण करायचं असेल, आपल्या नागरिकांचं रक्षण करायचं असेल तर थोडेसे निर्बंध लादून या सामाजिक संपर्काची जी काही साखळी आहे ती साखळी कुठेतरी तोडणे गरजेचं आहे. आणि मग ही साखळी तोडायची असेल, सामाजिक संपर्क जर निर्माण होऊन द्यायचा नसेल तर काय करावं लागेल? तर प्रत्येक नागरिकाने स्वतःला स्वतःच्या घरामध्ये बंदिस्त करून घेणं गरजेचं आहे. आणि मग वस्तुतः अशा प्रकारचा निर्णय, अशा प्रकारचा निर्बंध सरकारच्या माध्यमातून लावलेला आहे तो कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, कोरोना पसरू नये याच एका सदुद्देशाने प्रेरित होऊन अशा प्रकारचं पाऊल सरकारने उचललेलं आहे. आणि आपल्यासारखे नागरिक नक्कीच या निर्बंधाला ऐच्छिक ग्रहबंधन म्हणून स्वीकारत आहेत. आपण सर्वजण घरी बसूनच त्याची अंमलबजावणी करतोय. म्हणजे घरी बसून आपण रोगाशी, कोरोनासारख्या दुर्धर रोगाशी प्रतिकार किंवा त्याच्याबरोबर युद्ध करतोय की जेणेकरून हा रोग नष्ट व्हावा, समाप्त व्हावा आणि पुन्हा एकदा जनजीवन सुव्यवस्थितपणे चालावं. पण आता मूळ मुद्द्यावर मी येतो. पण अशा प्रकारचा लॉकडाऊन जो केवळ भारतातच नव्हे तर विश्वामध्ये आहे, या लॉकडाऊनच्या माध्यमातून आपण कोरोनासारख्या रोगाला यद्यपि पसरवण्यापासून थांबवत आहोत आणि प्रत्येकजण घरातच बसू नये, 1.5 महिना 2 महिने झाले, त्याचा एक विपरीत परिणाम या मानवी जीवनावर झालेला आहे. आणि याचं विश्लेषण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक असं संशोधन किंवा असं एक सर्वेक्षण केलेलं आहे. त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांनी एक 2-4 मुद्दे असे मांडलेले आहेत की कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वजण घरी बसलेले आहेत, पण या आपली दैनंदिन जीवनशैली, आपला रोजचा व्यवहार, आपली दैनंदिन दिनचर्या या सर्वांची एक सवय आपल्याला आहे आणि ती सवय कुठेतरी मोडून आपण जर घरातच कोणतंही काम न करता बसलेलो आहोत ना, समाजाशी संपर्क तोडून, तर त्याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर होत आहे. आणि त्याचा विपरीत परिणाम केवढ्यापर्यंत पोहोचलेला आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं असं म्हणणं आहे की भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये एकूण 20% मानसिक रुग्णांची वाढ झालेली आहे. मानसिक रुग्ण 20% वाढलेले आहेत. का बरं हे मानसिक रुग्ण वाढलेले आहेत? त्याचं कारण एवढंच आहे की आपण 2 महिने झालं ऐच्छिक ग्रहबंधन, कोरोनाला
थांबवण्यासाठी आपण स्वीकारलेलं आहे. आपण घरीच बसून आहोत, पण घरी बसल्यामुळे, वारंवार घरीच बसल्यामुळे, एका 4 भिंतींच्या आतच आपण आपली दिनचर्या चालवत असल्यामुळे अनेक वर्षांची आपली जी सवय आहे, या शरीराला लागलेली सवय आहे, आपल्या मनाला लागलेली जी सवय आहे, बाहेरचा व्यवहार आहे, आपली नोकरी आहे, उद्योगधंदा आहे, शाळा आहे, संध्याकाळचं खेळणं असेल, मुलांचं शाळेत जाणं असेल, किंवा अशा अनेक गोष्टी ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत होतो, किंबहुना आपल्या दैनंदिन जीवनाचा तो अविभाज्य घटक झालेला होता. तो प्रत्येक घटक, त्या घटकापासून आपण प्रत्येकाने आपल्याला तोडलेला आहे, स्वतःला तोडून घेतलेला आहे, आणि आपण फक्त 4 भिंतींच्या आतमध्ये बसलेलो आहे. आणि मग आपलं एक दैनंदिन जीवन, ज्याची आपल्याला सवय पडलेली आहे, सवय लागून गेलेली आहे, त्या सवय लागून गेलेल्या दैनंदिन जीवनाचा त्याग करून आपण 4 भिंतीमध्ये ज्यावेळेस एकत्रित राहतो, त्याच 4 व्यक्तींच्या सोबत, त्याचा परिणाम काय होतो? काही दिवसांनंतर मनामध्ये भीती आणि चिंता याचा उद्रेक होतो. बाहेर कोरोनासारखी महामारी आहे आणि घरामध्ये बसायचं आहे, पण घरामध्ये आता अनेकांचं मन लागत नाहीये. घरामध्ये अस्थिरता होते, चांचल्य निर्माण होतंय, आणि मग अशा प्रकारे प्रत्येक मनुष्य हा एक प्रकारे मनोरुग्ण झालेला आहे. या सर्व गोष्टींचा प्रभाव त्याच्यावर एवढा पडलेला आहे लॉकडाऊनचा, की त्या लॉकडाऊनच्या प्रभावामुळे त्याला त्याच्या मनाला शांत करता येत नाही. मन अत्यंत चंचल झालेलं आहे, राग वाढलेला आहे, एकमेकांवर राग काढला जातो आहे. आज भारत सरकार नव्हे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हेही सांगितलं आहे की लॉकडाऊनमुळे आंतरिक ग्रहकलह हा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ग्रहकलह म्हणजे घरामध्ये ज्या व्यक्तींसोबत आपण राहत आहोत, वारंवार 24 तास त्याच 4 भिंतींच्या तीच 4 माणसं एकत्रित राहत आहेत, आणि त्याच्यामुळे सदा सर्वदा एकत्रित राहण्यामुळे, अहोरात्र दिवसरात्र सोबत असल्यामुळे त्या लोकांचे परस्पर एकमेकांशी कलह सुरू झालेला आहे. राग येणं, एकमेकांना ओरडणे, एकमेकांना खवळणे, किंवा अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या मनावर विपरीत परिणाम करणाऱ्या आहेत, या विपरीत परिणामांचा भडीमार सध्या होत आहे. आणि त्याला कारण लॉकडाऊन आहे. म्हणजे एका ठिकाणी कोरोनासारख्या महामारीपासून आपण स्वतःचं रक्षण करतोय, समाजाचं रक्षण करतोय घरात बसून, पण त्याचबरोबर आपल्या मनावर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होत आहे. आणि मग या विपरीत परिणामापासून जर आपल्याला आपलं रक्षण करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? तर याचं विश्लेषण करत असताना त्याच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काही उपाय सांगितलेले आहेत की त्या उपायांचं तुम्ही जर पालन केलं तर कदाचित तुम्ही या मानसिक जे काही रोग आहे त्याच्यातून तुम्ही मुक्त होऊ शकता. तर त्याच्यामध्ये त्यांनी योग्य आहार ग्रहण करायचा, कोणत्याही प्रकारची व्यसने करायची नाहीत, योग्य प्रकारची पुरेपूर निद्रा घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगितलंय की ज्या बातम्या निगेटिव्हिटी, मनामध्ये नकारात्मकता निर्माण करणाऱ्या आहेत, त्या नकारात्मकता निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायचंय. म्हणजे मनामध्ये जर वारंवार आपल्याला सदा सर्वदा त्या नकारात्मक गोष्टीच आपण ऐकू लागलो तर मनावर त्याचा त्याच प्रकारचा नकारात्मक परिणाम होतो आणि त्याचा परिणाम मन अधिकाधिक रोगी होऊ लागतं. आणि म्हणून सर्वांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, डॉक्टरांच्या माध्यमातून हे सांगण्यात येत आहे की नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ऐकू नका, जास्त टीव्ही पाहू नका, कारण वारंवार किती आकडे झालेले आहेत, आपल्या गावात पोहोचला का, आपल्या शहरात पोहोचला का, हा कधी संपणार, अशा प्रकारची भीती आणि चिंता या दोन्ही गोष्टी खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम एन्झायटी म्हणा, डिप्रेशन म्हणा, इन्स्टेबिलिटी म्हणा, ह्या सर्व गोष्टींचा अधिक प्रकर्षाने प्रभाव त्या मानवी जीवनावर, त्या व्यक्तीवर वाढू लागलेला आहे. चिंता वाढू लागलेली आहे, तणाव वाढू लागलेला आहे, मानसिक अस्थिरता प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की बाबा माझा उद्योगधंदा त्याचं काय होणार, माझ्या नोकरीचं काय होणार, माझ्या बचतीचं काय होणार, माझ्या घराचं काय होणार, माझं हातात घेतलेलं काम ते रखडलंय ते कसं पूर्णत्वाला जाणार, माझी शाळा कशी होणार, माझं कॉलेज कसं होणार,
माझा पगार मला पुरेल का, पुढे जाऊन अन्नधान्य संपलं तर काय होईल, देशामध्ये हा रोगच थांबला नाही तर काय होईल, आणि अशा प्रकारच्या चिंता की ज्या चिंतांना अंतच नाही, एवढ्या चिंतांचा भडीमार हा मानवी जीवनावर होतोय. आणि याच्यातून जर आपल्याला मुक्त करून घ्यायचं असेल तर नकारात्मकता ज्या माध्यमांच्या द्वारे पसरवली जाते आपण त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे योग्य आहार, योग्य निद्रा, नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणं, आणि आपले जे मित्र आहेत किंवा आपला जो परिवार, जे कुटुंब आहे त्यांच्याशी संपर्क ठेवणं, त्यांच्या सानिध्यात राहणं किंवा त्यांच्याशी वेगवेगळ्या गोष्टींवर बोलणं, भूतकाळातील ज्या गोष्टी सुखद आहेत त्या सुखद गोष्टींचं चिंतन करणं, त्यांच्याशी चर्चा करणं, या सर्व गोष्टी सांगितलेत. आणि त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आणखी 2 उपाय सांगितले जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे योग आणि ध्यान. त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जर मानसिक रुग्ण व्हायचं नसेल तर ही उपाय सरणी आहे, हे सर्व उपाय आहेत. आणि या उपायांमध्ये त्यांनी 2 भारताने जगाला दिलेले ज्या 2 गोष्टी आहेत त्या 2 गोष्टी त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. एक आहे ते म्हणजे योग आणि दुसरा आहे ध्यान. या 2 गोष्टी मांडलेल्या आहेत. तर मग आता आपण या योग आणि ध्यान या माध्यमातून कशा प्रकारे जी काही मानसिक अस्थिरता आपल्यामध्ये निर्माण झालेली त्याच्यावरचं आपण चिंतन करून घेऊया. तर पहा, मानसशास्त्र हे एक असं शास्त्र आहे की ज्या शास्त्राच्या माध्यमातून मनाचा अभ्यास केला जातो किंवा मानवी वर्तणूक जी आहे त्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो, की मानवी मन कशा प्रकारे असावं, कशा प्रकारे नसावं, हे सर्वेक्षण पद्धत, निरीक्षण पद्धत, उपचार पद्धत, अनेक पद्धतींच्या माध्यमातून मानवी मनाचं अध्ययन केलं जातं. आणि मग त्या अध्ययनानुसार त्याच्यामधील गुणदोष जाणले जातात आणि ते गुणदोष जाणून त्यावर उपचार केले जातात. तर अशा प्रकारे मानसशास्त्र हे मानवी मन आणि मानवी मनासोबत मानवी वर्तणूक या वर्तणुकीचं अध्ययन करणारं शास्त्र आहे. यद्यपि पाश्चात्य देशामध्ये या शास्त्राचा विकास चांगल्या पद्धतीने झालेला आहे. वस्तुतः 16व्या-15व्या शतकापासूनच 15व्या-16व्या शतकापासूनच हे शास्त्र उदयाला आलेलं आहे पाश्चात्य देशांमध्ये. आणि पण मानसशास्त्र म्हणून त्याला मान्यता जी आहे खऱ्या अर्थाने ती या 19व्या शतकाच्या उंबरट्यावरच मिळालेली आहे. आणि मग अशा प्रकारे 19व्या शतकापासून मानसशास्त्र एक शास्त्र म्हणून स्वीकारले गेलं. पण मला इथं या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की म्हणजे पाश्चात्य लोकांचा दोष असं मी म्हणत नाही, त्यांचा कमीपणा असं म्हणत नाही, पण ज्या मानसशास्त्राची संकल्पना त्यांनी 15व्या शतकापासून मांडली आणि ज्या मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने शास्त्राचा दर्जा हा 19व्या शतकात मिळाला, अशा प्रकारचं मानसशास्त्र आमच्या भारतीय आचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी तयार केलेले आहे. हजारो वर्षांपूर्वी तयार केलेले आहे. अनेक असे ग्रंथ आहेत की जे मानसशास्त्रपरक आहेत. योगसूत्र किंवा योगशास्त्र, जर त्या योगशास्त्राचा आपण विचार केला तर योगशास्त्र काय आहे? योगाची व्याख्या सांगत असताना योग हा चित्त वृत्ती निरोध असं सांगितलेलं आहे. चित्ताच्या वृत्तीचा निरोध करण्यासाठी योगशास्त्र. मग हे योगशास्त्र हजारो वर्षांपूर्वी तयार केलेलं आहे. चित्त म्हणजे काय? अंततोगत्वा मनच, म्हणजे मनाच्या वृत्तीचा, मनामध्ये जे काही दोष आहेत त्या दोषांचं निष्कासन करून मनाला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी मानसशास्त्राची निर्मिती म्हणजे योगशास्त्राची निर्मिती झालेली आहे. म्हणजे भारतीय दर्शनानुसार पाहाल तर मानसशास्त्र ही काही 19व्या शतकामध्ये आपण स्वीकारलेली संकल्पना नाही, तर मानसशास्त्रावरचं अध्ययन आपण हजारो वर्षांपूर्वीच सुरू केलेलं आहे असं मला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवत आहे. असो, याचबरोबर आणखी थोडंसं पुढे जाऊन मला असं सांगावंसं वाटतं, साक्षात भगवान परमात्म्याच्या मुखातून निघालेली भगवद्गीता हाही एक प्रकारे मानसशास्त्राचाच ग्रंथ म्हणून आपल्याला स्वीकारता येईल. कशा प्रकारे मानसशास्त्राचा ग्रंथ म्हणून स्वीकारता येईल? पहा, आपली प्राचीन आचार्य आणि त्या आचार्यांची ग्रंथसंपदा आपण पाहतो. त्या समग्र ग्रंथसंपदेचं चिंतन केलं असता आपल्याला एक कळून येतं की या सर्व ग्रंथांच्या माध्यमातून विशेषतः मनावर नियंत्रण आणि मनाचा विचार हा फार मोठ्या प्रमाणात मांडलेला आहे. मनावर खूप मोठं संकलन ग्रंथकारांनी, आचार्यांनी केलेलं आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण सांगत असताना असं म्हणतात,
मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो. मनच माणसाच्या बंधनाचं आणि मनच माणसाच्या मोक्षाचं कारण आहे. मनाच्या माध्यमातूनच तुम्ही जीवनाचं कल्याणही करू शकता आणि मनाच्या माध्यमातूनच तुम्ही तुमचं अधःपतनही करू शकता. आणि म्हणून स्वतः व्यासभाष्यामध्ये, योगसूत्रांवरील व्यासभाष्यामध्ये आचार्य असं म्हणतात, चित्त नदी नाम उभयतो वाहिनी. काय सांगतात? चित्त नदी नाम उभयतो वाहिनी. चित्तरूपी जी ही नदी आहे ती दुतोंडी वाहणारी आहे. दुतोंडी वाहणारी म्हणजे वहती कल्याणाय वहती पापाय च. वहती कल्याणाय वहती पापाय च. कल्याणाकडे जाणारी ही चित्त नदीच आहे आणि पापाचरणाकडे जाणारी ही चित्त नदीच आहे. आणि म्हणून चित्त नदी म्हणजे मन हे दुतोंडी आहे, त्याची परस्पर विरोधी तोंड आहे. आणि या परस्पर विरोधी तोंडांच्या माध्यमातून आता हे आपण ठरवायचंय की आपण कल्याणाय का पापाय, हा प्रवास तो आपल्यावर अवलंबून आहे. तर मला हे सांगायचंय की तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू 84चा. तुकाराम महाराजही तेच सांगतात, मन उतरी भवसिंधू. भवसिंधू पार करायचा असेल तर मनच तिथं अपेक्षित आहे. आणि जर पुन्हा पुन्हा संसारामध्ये तुम्हाला यायचं असेल तर त्यालाही कारण तुमचं मनच आहे. असं कसं काय बरं होऊ शकतं? भवसिंधू पार पडण्यासाठी मन कसं कारणीभूत होऊ शकतं? तर त्याचं उत्तर देत असताना शंकराचार्य आपल्या गीता भाष्यामध्ये एका ठिकाणी मनाचं महत्त्व सांगत असताना की कशा प्रकारे मनच मोक्षाला कारणीभूत आहे आणि मनच बंधनाला कारणीभूत आहे याचं विश्लेषण देत असताना विशेषत्वाने आचार्य असं म्हणतात की शमदमादि संस्कृतम मनः, म्हणजे शम आणि दम इत्यादी सद्गुणांनी संस्कृत जे मन आहे ते मन आत्मदर्शने करणम. करण म्हणजे असाधारण कारण. कशासाठी? आत्मदर्शनासाठी. आत्म्याचं दर्शन म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार. आत्म्याचा साक्षात्कार घेण्यासाठी जर असाधारण कारण कोणतं असेल तर ते मन आहे. पण ते मन कसं असावं? संस्कृतम मनः. संस्कृत मन असावं. संस्कृत म्हणजे संस्कार संपन्न मन असावं, असं या ठिकाणी त्यांचं वक्तव्य आहे. म्हणजे एक लक्षात आलं की मन दोन प्रकारचं असतं. एक संस्कृत मन आहे आणि दुसरं असंस्कृत मन आहे. काय फरक आहे याच्यात? एक मन जे संस्कारांनी युक्त आहे आणि दुसरं मन हे संस्कारांनी रहित आहे. जर तुमचं मन संस्कारांनी रहित असेल तर ते बंधनाला, पतनाला कारणीभूत ठरेल. आणि जर तुमचं मन संस्कारांनी सहित आहे तर तेच मन आपल्या जीवनामध्ये मोक्षाला कारणीभूत ठरतं. आणि म्हणून आचार्यांनी सांगितलं की मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो.